मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय झाला आहे आणि त्याचा प्रभाव उत्तरेकडील काही राज्यांमध्ये होतोय. त्यामध्ये मध्य भारतावर देखील काही प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होते. शिवाय वारे हे काही प्रमाणात या दिशेने येऊन या ठिकाणी मध्य भारतावर एकत्र होत असल्यामुळे आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या दरम्यान अँटी सर्क्युलेशन असल्यामुळे त्यामुळे पावसामध्ये नेमका काय बदल होणार आहे या संदर्भामध्ये आपण अंदाज घेणार आहोत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आज पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र आपल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ असं पावसाळी क्षेत्र असू शकतं असा आपला अंदाज आहे. WDचा प्रभाव उत्तर भारतामध्ये विरळ स्वरूपात आहे. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि जम्मू काश्मीर, लेह लडाख भागामध्ये WDच्या प्रभावाने काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. या WDचा प्रभाव तसा कमजोर होणार आहे 3 तारखेला. आज आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव आहे. त्याचा थोडा मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, महाराष्ट्राच्या उत्तरेकडून प्रभाव असण्याची शक्यता देखील आज उद्या 2 दिवसासाठी दिलेली आहे. खास करून आपण बघतो 4 तारखेला JFS मॉडेलने उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि 5 तारखेला देखील हा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. मात्र विशेष प्रभाव याचा असणार नाही आहे, त्यामुळे फार घाबरण्याची गरज नाही. हलक्या स्वरूपाचे WD उत्तर भारतात येणार आहेत, परंतु ते अतिउत्तरेला असल्यामुळे त्याचा तसा मध्य भारतावर फार परिणाम या 11 तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये होणार नाही. त्यामुळे केवळ 4-5 म्हणजे तसं आजपासूनच थोडं उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात असा अंदाजे पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असा हा भाग आहे. थंडी पूर्णपणे संपलेली नाही आहे, त्यामुळे आपण पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलकी थंडी आहेच आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण हा अंदाज बघतो तर कोकण किनारपट्टीला थंडी कमी झाली आहे आणि भविष्यामध्ये थंडीचा फार प्रभाव महाराष्ट्रात राहील असं दिसत नाही आहे सध्या तरी. म्हणजे अगदी आपण 10 दिवसासाठी जरी अंदाज बघितला तरी फार थंडी महाराष्ट्रात तयार होईल असं दिसत नाही आणि खास करून 10-11 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण अंदाज दिलेला होता 14 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा हलका प्रभाव राहील आणि त्यानंतर थंडी कमी होईल, तर त्या पद्धतीनेच अंदाज जाण्याची शक्यता आहे. जवळपास 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतात प्रभावी WD येत राहणार आहेत आणि त्यामुळे पावसाळी वातावरण, बर्फवृष्टीचं वातावरण उत्तर भारतात राहील. मध्य भारतावर त्याचा फार परिणाम होण्याची शक्यता नाही आहे. मार्चमध्ये देखील कमी पावसाचाच अंदाज आहे. मात्र एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वातावरण बदलतंय, अंदाज बदलतोय. कारण कालपर्यंत आपल्याला जो मे महिन्यातला अंदाज होता तो प्रभावी पावसाचा होता, तो आज थोडा कमी दाखवला जातोय. परंतु हे पुढचे अंदाज आहेत आणि यामध्ये सारखा बदल होत असतो. SIPS मॉडेलने देखील एप्रिल महिन्यात पावसाचा अंदाज दिला. यापूर्वी केवळ थोडा भाग मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखवला जात होता. आज मात्र पूर्व विदर्भापर्यंत ही परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे यदा कदाचित एप्रिलमध्ये उत्तरार्धामध्ये अवकाळीची सुरुवात होईल असं दिसतंय आणि मे महिन्यामध्ये देखील यावर्षीसुद्धा जोरदार पावसाचा अंदाज आहे. NMME मॉडेलने मात्र महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज दिला आहे एप्रिलमध्ये, मात्र मेमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे. आयकॉन मॉडेलने मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आज दिला आहे. उद्याही उत्तर महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे. 4 तारखेला देखील आयकॉन मॉडेलने पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 5 तारखेला देखील नाशिक जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, अहिल्यानगर पश्चिम, छत्रपती संभाजीनगर पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अनुकूल ढग आयकॉन मॉडेलने 6 तारखेला दाखवले. 7 तारखेपासून हे वातावरण कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. आपण एकत्रित अंदाज जेव्हा आयकॉन मॉडेलचा बघतो तेव्हा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात
वातावरणाची शक्यता दाखवलेली आहे. JFSने नाशिक जिल्ह्यात थोडं वातावरण दाखवलं आहे. ECMWF मॉडेलने मात्र महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे. आपला अंदाज आहे की उत्तर महाराष्ट्रात किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात. घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. ECMWF मॉडेलनुसार आपल्याला 16 तारखेपर्यंत अंदाज बघितला तर महाराष्ट्रात कुठलाही पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. या मॉडेलनुसार JFSने देखील महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज नाकारला आहे. आता केवळ आयकॉन मॉडेलने थोडं धुळे नंदुरबारच्या आजूबाजूने वातावरण निर्मितीचा किरकोळ अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाचा धोका महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 तारखेपर्यंत नाही. JFS मॉडेलचा अंदाज आपण जरी तपासला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता JFS मॉडेलने व्यक्त केली आहे आणि ही ढगाळ परिस्थिती देखील 5-6 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे किरकोळ घटना या नाशिक जिल्ह्यात, नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये घडू शकतात. या पलीकडे पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये जास्त करून नाही आहे आणि 7 तारखेनंतर ही ढगाळ परिस्थिती तशी कमी होणार आहे. परंतु वारे हे बंगालच्या उपसागरातून, अरबी समुद्रातून महाराष्ट्रावर येत असल्यामुळे यदाकदाचित ढगाळ परिस्थिती कमी राहील, परंतु थंडीचं प्रमाण आता वाढण्यासाठी शक्यता या ठिकाणी स्पष्ट होत नाही. आपण एक उदाहरण म्हणून 16 तारखेला जर सकाळी पहाटे 5चा अंदाज घेतला तरी सरासरी महाराष्ट्रामध्ये 20 ते 21 किंवा कमी मिनिमम टेम्परेचर 18 अंश सेल्सिअस तर मॅक्झिमम टेम्परेचर हे 22 ते 23 अंश सेल्सिअस आहे. याचा अर्थ ही थंडी नाही. आपले नियमित व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की केवळ ECMWF मॉडेल जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता फार कमी असते. आणि आपण बघितलं की आपल्याला आयकॉन मॉडेल असेल किंवा JFS मॉडेल असेल यांनी 2 तारखेपासून 5-6 तारखेच्या दरम्यान थोडं पावसाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाड्यात तयार होईल असा अंदाज दिलेला होता. परंतु हा अंदाज कमी होत चाललेला आहे त्याचा प्रभाव. 7 तारखेनंतर मात्र आपल्याला संपूर्णपणे वातावरण बदलणार आहे. ढगाळ परिस्थिती देखील कमी होणार आहे. परंतु वाऱ्यांची दिशा जोपर्यंत बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रातून आहे तोपर्यंत 11 तारखेनंतर पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा जो ECMWF मॉडेलचा अंदाज आहे तो आपण ग्राह्य मानतो. त्यामुळे आपल्याला 11 तारखेनंतर पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढताना दिसणार आहे आणि त्यामुळे